नमस्कार. कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे कपकेक. कपकेक बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. केक बनवण्यासाठी ना 1 वाटी मैदा घेतला. हा वाटी मैदा आहे ना वाटी गच्च आहे ना अशी दाबून वाटी घेतली. अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तेल, एक छोटी वाटी रवा, विलायची आणि जायफळची पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, येलो कलर आणि चहाचे कप घेतले. अगोदर आता आहे ना आपण आहे ना ही कढई आहे ना गरम व्हायला ठेवू. कढई नाही आपल्याला आहे ना फुल गॅसवर आहे ना 10 मिनिटं आहे ना गरम होऊन द्यायची. आपली कढई गरम होती. आता तोपर्यंत आहे ना आपण केकचं आहे ना बॅटर तयार करून घेऊ. आपण घेतलेला 1 वाटी मैदा आहे ना हा सगळा आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. साखर, तेल, 1 वाटी छोटी घेतलेला रवा. आता आपल्याला आहे ना हे ना थोडंसं पाणी घालून आहे ना हे मिक्सरला आहे ना फिरून घ्यायचं. पाणी आपल्याला आहे ना अंदाजे घालायचं, जास्त पाणी पण नाही घालायचं. बघा पाणी टाकून आहे ना असं मिश्रण आहे ना झालं आपलं. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही. असंच आहे ना आपल्याला आहे ना हे असं बॅटर तयार करायचं. आता आपण आहे ना याच्यामध्ये ना राहिलेले साहित्य टाकून घेऊ. अगोदर आता आहे ना आपण विलायची जायफळची पावडर घेतली ना ती टाकू. बेकिंग पावडर, ही बेकिंग पावडर आहे ना आपल्याला आहे ना अर्धा चमच्यापेक्षा जास्त टाकायची. बेकिंग सोडा आणि आपल्याला आहे ना कलरसाठी ना 2-3 ड्रॉप आहे ना येलो कलर टाकायचा. आपल्याला आहे ना हे बॅटर परत एकदा आहे ना मिक्सरला फिरून घ्यायचं. हे बघा आपलं बॅटर आहे ना हे अशा प्रकारे ना छान असं तयार झालं. आता आपण आहे ना घेतलेले ग्लास आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आहे ना ओतून घेऊ. हे कप आहे ना आपण आहे ना एका ताटामध्ये असे मांडून घेऊ. मी ना हे 7 कप घेतले. आता आपण आहे ना याच्यात आहे ना हे बॅटर आहे ना अर्धा कप आहे ना आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं. जास्त फुल पण नाही भरायचं कारण आपला केक फुगून आहे ना वरती येतो. अशा प्रकारे ना आपण असे केक आहे ना बनवून मुलांना देऊ शकतो. मुलं पण खुश होतात. 10 मिनिटं झाले. आपण आहे ना फुल गॅसवर आहे ना कढई गरम व्हायला ठेवली होती. आता आपण आहे ना हे ताट आहे ना याच्यामध्ये ठेवून आहे ना झाकण ठेवून आहे ना आपण आहे ना हे ना 30 मिनिटं आहे ना आपण आहे ना बेक करून घेऊ. आता आपल्याला आहे ना हे ना आपली कढई गरम झाली. आता आपल्याला आहे ना कमी गॅसवर केक बेक करून घ्यायचा. 30 मिनिटं झाले. आपण आहे ना आता कढईवरचं झाकण काढून बघू आपण आपले केक कसे शिजले. बघा आपले केक आहे ना 30 मिनिटामध्ये वाव किती छान बेक झाले. बघा आपले केक आहे ना एकदम असे मस्त झाले, टम्म फुगले. बघा आपण आहे ना एक काडी घेतली ती आहे ना कप केक मध्ये टाकून घेऊ. बघू आपले केक शिजले का. बघा आपली काडी ना एकदम क्लीन आली म्हणजे आपले केक आहे ना आतमध्ये आहे ना एकदम छान बेक झाले. बघा किती छान आपले आहे ना कप केक तयार झाले. असेच कप केक आहे ना आपण मुलांसाठी ना घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. एकदम आणि झटपट असे छान आणि मुलांना पण आवडतात आणि मोठ्या माणसांना पण आवडतात. तुम्हाला जर माझ्या कपकेकची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी बनवले तसे कपकेक बनवून बघा.